मेट्रो 3 प्रोजेक्टमुळे दादरमधील एकाही रहिवाशाला घर सोडून जावं लागणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रहिवाशांना दिलंय। शिवसेनेच्या नेतृत्वाखाली प्रकल्पबाधित रहिवासी तसंच काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळानं वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार सदा सरवणकर हेही उपस्थित होते। वेळप्रसंगी मेट्रो 3 प्रोजेक्टच्या आराखड्यात बदल करू, पण एकही रहिवासी बाधित होणार नाही याची काळजी घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं शिष्टमंडळानं सांगितलंय। या शिष्टमंडळाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। मेट्रो 3च्या प्रोजेक्टमुळे दादरमधील काही रहिवासी बाधित होणार आहेत आणि या संदर्भातच शिवसेनेचे शिष्टमंडळ आणि त्याचबरोबर काँग्रेसचे काही नेते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत। आपल्यासोबत माहीमचे आमदार सदा सरवणकर आहेत। नेमके काय आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे तुम्हाला? मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली की या ठिकाणचा एकही रहिवासी इतरत्र घालू नये, त्यांचं पुनर्वसन किंवा ते आहेच त्या ठिकाणी व्हावं। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं, खात्री दिली का इथला एकही रहिवासी आम्ही इकडे तिकडे हलवणार नाही। पक्षीय मतभेद विसरून काँग्रेसचे नेते देखील राजन भोसले हे देखील भेटलेले आहेत मुख्यमंत्र्यांना। काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, काय सांगा? मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळे आमदार आणि सगळे शिष्टमंडळ भेटलो। मुख्यमंत्र्यांना सांगितलं की कुठच्याही परिस्थितीत तुम्ही जे मेट्रो रेल्वेला आमचं सर्वांचं समर्थन आहे, कारण ते एक गरज आहे मुंबईची, परंतु ते करत असताना रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून जे डक्स किंवा जी स्टेशन तुम्ही काढतात ते अशा ठिकाणी काढा की तिथे गव्हर्नमेंट लँड आहे किंवा वेकंट लँड, रिकाम्या जमिनी आहेत आणि त्या आम्ही तुम्हाला दाखवतो। कृपा करून तुम्ही कुठच्याही इमारतीला आणि रहिवाशांना त्रास होईल असं करू नका। ज्यांच्या इमारती यामध्ये बाधित झालेल्या आहेत ते रहिवासी देखील मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत। मुख्यमंत्र्यांना भेटलेला हा समाधान झालेला आहे का? समाधान नक्कीच झालेलं आहे, कारण त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये त्यांनी आम्हाला फोनवर वेळ दिलेली आहे आणि ती वेळ पाळून त्यांनी आम्हाला त्यांची भेट दिलेली आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी सर्वात पहिला आम्हाला आश्वासन दिलं की इथला एकही रहिवासी इथून जाणार नाही। मेट्रो 3चा प्रोजेक्ट हा महत्त्वाचा आहेच, परंतु यामुळे कुठलाही मराठी माणूस जो आहे तो दादरमधून बाधित होणार नाही किंवा तिथून बाहेर जाणार नाही याचं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।